नमस्कार मित्रांनो. तर आज आपण इंग्रजी माध्यमाचा मराठी पुस्तकातला दुसरा धडा सांबराचे शिंगे हा वाचूया. चला तर. वा, काय जाडजूड तणकट शिंगे आहेत माझे, आणि पाय मात्र काटक्यासारखे अगदीच बारीक. इथे हरिण नदीमध्ये स्वतःच्या प्रतिमेला पाहून स्वतःच्या शिंग्याचा खूप स्तुती करत आहे, पण पाय मात्र काटक्यासारखे म्हणून अगदी वाईट वाटून घेत आहे. अरे बापरे वाघोबा, मला माझा जीव वाचवायला हवा. पण लागलीच तिच्या मागे वाघ होता. त्या वाघोबाला पाहून ती पळत सुटली आणि पळता पळता माझी शिंगे तर या वेलीमध्ये अडकली. ज्या शिंगाचा ती खूप स्तुती करत होती, तिला खूप अभिमान होता, ती शिंगे जाऊन अडकली त्या वेलींमध्ये. आणि ज्या सुंदर शिंगाचा मला अभिमान होता त्याच्याचमुळे मी आज इथे अडकलो असे तिला वाटायला लागले. पण जे तिचे काटक्यासारखे पाय होते ते थांबले नाही. ते प्रयत्न करत राहिले आणि शेवटी हुश, सुटलो एकदाच्या वाघाच्या तावडीतून, असं म्हणत तिने सुटकेचा श्वास सोडला. माझ्या या काटक्यासारख्या दिसणाऱ्या पायामुळेच आज मी वाचलो, असे म्हणत तिने स्वतःच्या पायाला धन्यवाद केला. असे आपल्या जीवनातही काही गोष्टी आहेत ज्याचा आपण अभिमान करतो आणि ज्याचा आपण वाईट मानून घेतो. तर तसे न करता प्रत्येक गोष्ट आपल्या जागी बरोबर असते. धन्यवाद.